मारूंगी ज्ञान से मरेगा शान से। हाँ नाही शोषण मजबूत आहे आणि म्हणून म्हणावंसं वाटतंय भारताची राजधानी ते दिल्ली आहे, पुष्पाच्या प्रेमात पडली ते श्रीवल्ली आहे आणि या साऱ्या बसल्या लोकांना माहित आहे काय सुमाबाईच्या ताल्याची फक्त सुरत कशी किल्ली आहे। कायच्या तालाला किल्ली म्हणता तुम्ही? अनुभवाचा ताला आहे आणि माई इथं आपल्याची चाबी आणि हिच्या ताला मीच खोलू शकतो एवढी माहिती आहे। म्हणजे चाबी खंडाळ्याची मजबूत आहे, कांपा टेम्पेचा जरी ताला असत हा आणि म्हणून काय लक्ष सुद्धा काय म्हणणार अरे मागून पाहताना पुढून सपाट, अरे मागून पाहताना पुढून सपाट गोत्र्याचं हे कपाट, गोत्र्याचं हे कपाट झटका जर का मारला मीना, झटका जर का मारला मीना आणि शोषण का हे आलं, झटका जर का मारला मीना शोषण का हे आलं। जेवण करत होते तो जमाना गेला, एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला। चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला, एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला। पॅन्ट घालायचा तरी सुधारा नसल तरी मोबाईल हातात धराचा सुधारा आहे आणि लफडेवाल्या तरुण कुट्ट्यासाठी मोबाईलला सर्वात मोठा घोटाळा। कुट्ट्या उठू करून राहिला कशामुळे? कशामुळे? या मोबाईल पाहिजे हा निघला का निघली का म्हणते तू ये ना तिडके कॉलेज पाशी पोचून राहिला आणि मग चांद के पार चलो, चांद के पार चलो गेली चांद के पार। कोणी आले देवघरात तर पुण्याने बाथरूम मध्ये नेला बहीण 2 नंबर जाते तर मोबाईल इचकत राहते अंदर। कोणी आले देवघरात तर पुण्याने बाथरूम मध्ये नेला आणि आमच्या तरुण पिढीच्या सत्यानाशा मोबाईल केला बरोबर। ढोलकी आवाज कमी करा, एक जिल्हा वाढून एक जिल्हा कमी करून सेम मिनिटं ठेवा नाही जाऊ। कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला आणि आमच्या तरुण पिढीच्या सत्यानाशा मोबाईल न केला। कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा, नाहीतर मोबाईल पेक्षा बी मोबाईलचा जमाना बरा। क्या बात है, बोलो काय मंजूर आहे फोन काय पण भजन करायला 10 लोक उपस्थित नाही गावामध्ये, बॅट आहे बॉल आहे पण खेळणारे 11 लोक उपस्थित नाही आहे आणि भजन करते 5 लोक तर बहिणा गावातले 2 कार्यपुत्री आहे ते बाहेर बसले आणि ते म्हणते काय म्हणते रावणाने सीता नेली आणि ते कुत्र म्हणते हो हो केव्हा नेली, हो हो केव्हा नेली। हे वास्तविकता बरोबर आहे, कोणी ऐकलं भजनार पुढचं नाही पण इकडं गाणं काय म्हणते मागून पाटण पुढून सपाट गोत्रेचं हे कपाट झटका मारला शोषण का हे आट। तर कोण कोणाला म्हणते बंधू, मी बाईले म्हणत नाही, मी म्हणतो दादा कोणके बसमध्ये प्रवास करत असतात आणि त्यांना बसमध्ये चढायचं राहते, हे ठोकर ठाकर महिला राहते बसमध्ये दरवाजात उभी, तिने म्हणते बाई खाली होय ना, हे बाई खाली उतर ना। च्या बहीण त्या महिलांना हालिंग डुलिंग पंप करी तेव्हा दादा कोणती म्हणते मागून पाटानं पुढून सपाट गोदरेजचं हे कपाट धक्का मारली 2 बुचक्या पडली स्वतंत्र बनते आट। तो दादा नाराज नको हो जो, नाहीतर पुढच्या फेऱ्यात माझ्या मिक्सर मध्ये बारीक करशील म्हणजे हो हो। आणि म्हणून तो दादा कोणके सबळ काही म्हणते
अरे झटका जर का मारला मीना अन शोषण का हे झटका जर का मारला मीना शोषण का हे झटका जर का मारला मीना झटका जर का मारला मीना शोषण का हे झटका जर का मारला मीना शोषण का हे में तेरा पैया गण नहीं दूंगा ये कसम मेरे माँ की है माँ बाप समझता क्या तुम्हारी समझता है ना तेरी ताकत क्या है मैंने दोपहर में झांकी है ये मातनी में तेरा पैया गण नहीं दूंगा कसम मेरे माँ की है तूने अभी तक देखा है क्या है मेरा ये तो ट्रेलर है पूरी पिक्चर अभी बाकी है लेकिन सुरमा भाई मेरी भाई अरे दिल दे दिया है और जान तुम्हें देंगे दगा नहीं करेंगे हो रब की कसम यारा रब की कसम रब की कसम यारा रब की कसम और दिल दे दिया है जान तुम्हें देंगे दगा नहीं करेंगे त्यासाठी फक्त जरी त्या बाबतीत लायसन असेल पण तुझ्यासाठी माझ्यापाशी काही कमी नाही पण इथं ते खपणार नाही इथं पाहिजे पलटा पलटी पलटा पलटी आणि दादा कोणते मग समोर काय म्हणते काय एक नंबरचे आहे चॅप्टर छोटे पणांचा आहे फॅक्टर छोटासा नाही मोटा डॉक्टर डॉक्टर म्हणजे कशाचा एक्टिंगचा डॉक्टर म्हणजे एक्टिंगचा साहबा मैं आपको नहीं कहूंगा तो मेरी ताकत नहीं है तेरी ताकत क्या है मैंने दोपहर में झांकी है ये माथने में तेरा पहिया गलने दूंगा कसम मेरे माँ की है तूने अभी तक देखा है क्या है मेरा ये तो ट्रेलर है पूरी पिक्चर भी बाकी है वो क्या कह रहा सर आणि त्या पथरीली मध्ये काय होतं अरे पेरला घेऊन पेरला पोरपाठ होत अरे पेरला घेऊन आणि झटका जर का मारला मीना अरे झटका जर का मारला मीना आणि शोषण का हे झटका जर का मारला मीना शोषण का हे
विचारायचे जेवला काका आणि आला तो का लोक विचारते थोडसा खर्रा आहे काका. बरोबर आहे. बरोबर आहे. गेला तो का लोक विचारायचे जेवला काका आला तो का लोक विचारते थोडसा खर्रा आहे काका. शोका शोक खर्याचा मोठा भारी आहे पाहिजे महिना शोका शोक खर्याचा मोठा भारी आहे आणि तलब प्रसंगी करोडपती बी खर्यासाठी भिकारी. तलब कधी आली खर्याची तर मग पुन्हा नाही मागते देणारे करोडपती म्हणजे वेळे प्रसंगी करोडपती बी खर्यासाठी भिकारी आहे. एवढा मान पाहून खर्याला खालून चड्डी लागली. चड्डी म्हणजे पहिले पन्नी मध्ये भेटत होता आता कागद लागला खालून. एवढा मान पाहून खर्याला खालून चड्डी लागली. दुपारी खाऊ आपण थकून राहिलो पण पांठेलेवाल्याच्या घरी नोटाची गड्डी लागली. अगदी बरोबर. व्यसन आवश्यक आहे. इथे कोण जास्त दिवसाच्या साथी आहे जिथं कमी आहे तिथं माती आहे. आणि म्हणून बाईनं सुंदर प्रश्नाची मांडणी केली. म्हणतात द्रौपदीला वस्त्र पुरवले. वस्त्रहरण जेव्हा झालं तर श्रीकृष्ण भगवंताने वस्त्र पुरवले तर ते साडी होती. ते साडी किती पुरवली आणि त्या साडीचा पहिला रंग कोणता होता मला सांगा जी. श्रीकृष्ण भगवंतानं फक्त एकच साडी पुरवली पण ते एकच साडी शेवटपर्यंत खतम नाही झाली. आता चाबी मी तर मोडल्या कोण असेल म्हणतो मी साडी हा विचार मला पहिला आहे त्यांना साड्या मोडल्या कोण असेल पोटणार होते का ते लोक मोठे होते का 1 गेली 2 गेली 3 गेली पुरे कौरव थापून गेले होते उतरवता त्या साडीचा बाई ती साडी निर्गुण निराकार होती. उन्हा पोटी होती म्हणजे परेच्या पार होती आणि त्या साडीचा रंग होता श्वेत वर्णाची साडी होती म्हणजे पांढऱ्या रंगाची साडी पुरवली होती. मॅडम साहेब हा मोजाले नव्हतं गेलं कोणी 5-10 साड्या नाही पुरवल्या. निर्गुण निराकार साडी पुरवली ते कौरवाले अजून पण नाही दिसली. खिचतात खिचे पण ते साडी संपली नाही. हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. पण आता माझा प्रश्न आहे तुला जरा लक्ष दे. प्रश्न आहे माझा. दळण दळणारी माहेरी गेली पोळ्या बनत आहे पोटात आणि पाहुणे घरी जेवायला बसले पण गहू पिकत आहे शेतात. दळण दळणारी माहेरी गेली पोळ्या बनत आहे पोटात पाहुणे घरी जेवायला बसले पण गहू पिकत आहे शेतात. याचा तुला उघडा करायचा बाई आणि म्हणजे शेवटच्या खोल माझं काय म्हणणार. झटका जरका मारला मीना अरे झटका जरका मारला मीना अन शोषण का हे झटका जरका मारला मीना शोषण का हे. सादर करतो छोटस एकदम पटकट फटाफट मध्ये छंद बरोबर बजायला बनवून आणि